आम्हाला कोण भेटलं असेल आज चांगले वाटतं तुम्ही चेहरा पाहिल्यावर तुमच्या इकडे पाहिजे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आम्ही आता जातो आहे भूर म्हणजे आम्ही जातो आहे फ्लॅट बघायला. तर फ्लॅट बघायला जातो तर आहे, पण प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट अलग अलग आहे. 5 BHK घ्यायचं आहे. जस्ट पोचला सायन्स स्कूल मैदान अमरावतीमध्ये आपल्या, आणि इथे क्रेडॅक ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो 2026 इथे एक इव्हेंट होणार आहे, आणि तो इव्हेंट 3 दिवसाचा आहे. तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही रील मध्ये, ज्या मॅम रील टाकला होता. आम्ही गलत रस्त्यावर आलो. सेलिब्रिटीची वेगळी एंट्री आहे म्हणजे दुसऱ्या गेट मधून. गाडी जाते ना, बरीच गर्दी आहे म्हटलं. क्रेडॅक ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो अमरावती 2026 30-31-1-2 फेब्रुवारी. हे पा लहर, ते मोठी लहर. आम्हाला कोण भेटलं असेल आज इथे? आम्हाला माहित नव्हतं, मॅनेजरला माहित होतं, पण हा भेटलाय. हा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तर अर्ध्यापेक्षा मिलियन मध्ये जे व्हिडिओज गेलेले आहेत ते एडिट केलेले आहेत, ते भावानी केलेले आहेत. प्रज्वल नाव आहे त्याचं. पण आता हा भेटला तर हा शूट करणार आहे. मॅनेजरला सुट्टी. भावाने मला कॉल केला होता, म्हणे मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग वगैरे करतो, म्हणे तुम्ही किती चार्ज करता म्हणे. म्हटलं 1.2 लाख केल्या म्हटलं यांच्याकडून. तर तो म्हणे की अरे नाही, अमरावतीत म्हणतोय म्हणे. म्हटलं अमरावतीतच तेवढे चार्ज केले आहे. तर तो म्हणे एवढे देतच नाही अमरावतीत. म्हटलं तू क्रेडेवाल्याकडे जाऊन विचार किती दिले. आता भेटला मला, म्हटलं विचारलं का क्रेडेवाल्याला किती दिले. उन्हें हम स्टेज पर बुलाना चाहेंगे आप सभी की तालियों के साथ. प्लीज वेलकम. आप सभी जोरदार तालियां होनी चाहिए. नमस्कार बड़ी ताळ्या वगैरे झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. नमो ये वाले अमरावती क्षेत्र का नाम जिन्होंने रोशन किया है, बहुत बहुत स्वागत है. शशांक जी मोदी, क्या बात है, बहुत बहुत स्वागत है आपका. ये ताळ्या कमी याच्यासाठी आल्या की घरची मुलगी दाल बनवण्यामध्ये मला दिसते. अमरावतीचे सर म्हणून अमरावतीवाल्यांसाठी टाळ्या वाजतात त्यांच्याकडनं. आता वाजतात. थँक्यू. सो आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. मला ही प्रॉपर्टी घेण्याबद्दल बोलले ना, तर मला इथे तेच सांगायचं लोकांना. प्रमोट केलं. अमरावतीत खूप स्कॅम चालतात की लोक प्रॉपर्टीसाठी बसवतात, फ्लॅट सिस्टमसाठी बसवतात. त्यासाठीच आपला हा यावर्षीचा क्रीडा अमरावती ग्रँड प्रॉपर्टी एक्सपो आहे की लोकांची जे फसवणूक होते ती नाही झाली पाहिजे, म्हणून त्या लोकांनी इथून प्रॉपर्टी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे? कोण कोण आहे इथले बिल्डर्स? प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा स्वतःचा प्लॉट JV मध्ये द्यायचा असेल, बिल्डर सोबत टायअप करायचं असेल, तर त्यांनी सर्वात पहिले तो क्रीडाचा मेंबर आहे का एवढं जरी पाहिलं तरी त्याचा प्रोजेक्ट सक्सेस होईल. मला माहित आहे तुमचं राठीनगरला आहे, तिथे माझे स्वतःचे 2 प्रोजेक्ट आहे. बरेचसे प्रोजेक्ट माझे JV मध्येही आहे. त्याच्या याने कधी असं क्रीडाचा मेंबर असताना होत नाही. आणि आमचं ब्रीद वाक्य आहे, क्रीडा है तो भरोसा है. त्याच्या याने हे वाक्य लक्षात ठेवून जर तुम्ही काम केलं तर डेफिनेट कोणीच कुठे फसणार नाही याची गॅरंटी आहे. असे डिझाईन करतात, त्या आर्किटेक्टला आपण आपलं डिझाईन तयार केलेलं आहे. त्यामुळं असं समजू नका की पुण्याला आणि मुंबईला घेतलं पाहिजे. अमरावती पुण्या मुंबईपेक्षा कमी नाही आहे. हाय राईज बिल्डिंग आहे. आपल्या अमरावतीमधली 25 मजली पहिली बिल्डिंग आम्ही लॉन्च करत आहे. आलेले पाहुणे शशांक गुरामी सरांचं. इथला आहे, पॉज करून बघून घ्या. मला माहिती नव्हतं एशियन पेंट्सचं हे सगळं पण सुरू झालेलं आहे म्हणून. अरे गोविंदा ग्रुपचा आहे. मला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, ये कार मेरे को दोगे क्या? इतना ही बोलना था, वो कार मिल सकती क्या उसकी? मला माहितीच नव्हतं कटरनाक्याच्या अंदर एवढा खतरनाक प्रोजेक्ट चालू आहे म्हणून. इथं बास्केटबॉल वगैरे, मागून रस्ता बिल्डिंग. अमरावती कुछ दिनों में क्या कहता था अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? वेदा का नाम लेके भाई, वेदा को अभी जल्दी विजिट करिए. नहीं, उसका पैसा लगता. नहीं बोलो, क्या बोलना है, बोलता. आप बोले ना भाई, वेदा पे विजिट करिए. वेदा नाम है क्या? वो गोविंदा ग्रुप और ये बिल्डिंग का नाम वेदा है. अच्छा, तर या बिल्डिंगचं नाव वेदा आहे. मला माहित नव्हतं, तर नक्की विजिट करा, कारण की तो बघायलाच एवढा सेक्सी वाटतं प्रोजेक्ट. पण बाकी मला ते एकदम खतरनाक वाटलं की ते छोट्याशा गाडीला लाईट्स पण आहे मागे. बिल्डिंग
प्लॉट्स मध्ये जेवढा जास्त ग्रीनरी राहील ना हा. तेवढं ते जास्त अट्रॅक्ट करतं. म्हणजे झाडं जास्त पाहिजे. हा. ते इथं आजूबाजूला लावले आहेत ना म्हणून छान वाटत आहे. हा. हे बघ हे पण ग्रीन ग्रीन केलंय. तर माझा प्रोजेक्ट होता इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यात रिलेटेड रेडीमिक्स प्लास्टर आहे. पण इथे हे अंबिकानगर मध्ये जे फ्लॅट स्कीम पण आहे, ग्रीन प्लास्ट नावाचा आहे. तर डिटेल मध्ये आपण सांगू पुढे. आता इथं खूप लंबा होऊन जाईल तर ब्लॉग पुढे बघू. सुप्रीम कंपनी का स्टॉल है अपना, ये इंडिया की सबसे बड़ी पाइपिंग कंपनी है। जलगांव में इसका अपना प्लांट है 150 एकड़ का। क्रेडाई के हर बिल्डर्स को अपना सुप्रीम का ही माल जाता है। अच्छा, ओके, थँक्यू. दिल्ली पब्लिक स्कूल जवळ CA भवन जवळ हा प्रोजेक्ट चालू आहे यांचा. ओल्ड बायपास गाणेवाडी प्लॉट हॉटेलच्या समोर. नितीन शेंद्रे आहेत. एवढा मोठा प्रोजेक्ट अमरावतीत आणतात बघा तिकडे एकदा. आणि तो कुठे आहे म्हटलं? रहाटगाव टी पॉइंटला 23 फ्लोअरची बिल्डिंग बनत आहे रहाटगावला. तर प्रमोशन आपल्याकडे चालू पाहिजे. येईल नको घेशील ना व्हिडिओ? येईल घेऊ नको व्हिडिओ. 2028 पर्यंत बनणार आहे. तोपर्यंत पैसा जमा करून ठेवायचा आहे. हाच घेणार आहे. मी जे जे आधीच्या व्हिडिओत बोललोय ते नंतर झालेलं आहे. हा पण क्लिप सेव्ह करून ठेवा. लोनची पण व्यवस्था इथेच आहे. कार्पेट एरिया 1300 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे नंदामध्ये एक नवीन प्रोजेक्ट येत आहे. राजस्थानचं मार्बल पाहिजे असलं तर ते पण इथेच अवेलेबल आहे. करायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. इथं CCTVचं पण आहे. फालतू आम्ही लवकर बसवून घेतला. आम्ही यांच्याकडूनच बसवून घ्यायला पाहिजे होतं. आम्ही आत्ता बसवलं मागच्या महिन्यात. जास्त काम नाही आता 4 नॉर्मल घेतले तर चाबी वगैरेचं काम नाही. फक्त फिंगर लावलं. सारण वाजतं. इंडोर पण आहे. चाबीची गरज नाही. चाबी कुठे गेली? चाबी कुठे गेली? त्याला प्रमोशनला जर बोलावलं ना तर कुठेही येतो म्हटलं. हे आमच्या नजरेत बसलं तर मी म्हटलं यार हे नॉर्मल आहे, ठीक आहे, रस्त्याच्या कामाचं नाही आहे, ड्युरेबिलिटी एवढी नाही आहे तर, पण पार्किंगसाठी वगैरे यूज करतात. एक आपलं नॉर्मल सिमेंट आहे, एकाने वॉटर रिपेंट कवच, अंबुजा कवच, दोन्ही आपण याला पाण्यामध्ये टाकतो. हा जो नॉर्मल सिमेंट आहे त्याच्यामधून पाण्याचे बुडबुडे निघत आहे. नॉर्मल सिमेंट जो आहे त्याच्यातून पाण्याचे बुडबुडे निघत आहे. आणि जो कवच आहे ते कवच म्हणून बुडबुडे निघत नाही कारण तो वॉटर रिपेंट आहे. आता दोन्ही सिमेंटला आपण पाण्याच्या बाहेर काढतो. याला असं हात लावलं तर बघितलं पूर्ण ओला झालेला आहे. आणि आपण याला हात लावलं ना, हा एक अजून बघतो. बढिया. म्हणून ते वॉटर रिपेलंट आहे. इथे प्रूफ पण देत आहेत ते एक्सपेरिमेंट करून दाखवून. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे. पहिली गोष्ट वाटली मला, कारण की आपल्या इकडे सगळे जे गाढव लोक आहे ते स्वतःच्या घरासमोरचे झाडं तोडून राहिले, घरातले झाडं तोडून राहिले, त्याच्यामुळेच टेम्परेचर वाढत आहे अमरावतीतलं. त्यांना काय होत आहे, झाडं कमी होऊन राहिले तर ते पाणी शोषून नाही ठेवत खाली, बरोबर. आणि मग घरासमोर पेवर ब्लॉक लावत होते गव्हर्नमेंट, तर पेवर ब्लॉक काढून काही गाढव लोक ते सिमेंट लावतात तिथं. तसं करू नका जर तुम्ही करत असाल तर. तुम्हाला सांगतो, कारण की पाणी जर जमिनीत नाही मुरणार तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. तर आपण पेवर ब्लॉक लावत होतो कारण की ते पाणी मुरून जमिनीत गेलं पाहिजे. पण आता लोकांना कसं ते पेवर ब्लॉक चांगले नाही वाटत, असं तसं काहीतरी असं. तर त्याच्यासाठी हे मला बेस्ट सोल्युशन वाटलं की याच्यातून पाणी खाली फिरकतं, वरच्यावर फ्लोअरवर राहत नाही. हे सगळ्यात बेस्ट वाटलं. तर हा प्रोजेक्ट कोणाचा आहे? खुदका अदानी कॉन्क्रीट का है एक्चुअली. वो पहला जेट सेट किट बोला ना, नाही, अडाणी कॉन्क्रीट म्हणजे तेच एक अडाणी ना जे आहेत अडाणी. त्यांना सांगा मला प्रमोशनला बोलवा म्हणून. आजच्या ब्लॉग मध्ये एवढं दाखवणार आम्ही. अकोली से लेके अर्जुन नगर तक के साइड से साई नगर, कस्तूर नगर, बाबा मंदिर, प्रीति नगर, अर्जुन नगर, मंगल नगर. और आपका नाम क्या है? पीयूष इंडिया फ्रॉम WNG कॉर्पोरेशन. WNG कॉर्पोरेशन. वी आर बजेट फ्रेंडली बिल्डर. तर इनवेअर बद्दल सांगायची गरजच नाही आहे, तर ते पण अवेलेबल आहे इथे. तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. अँबर पार्क अम्युनिटीज पण आहेत. अर्जुन नगरला अँबर पार्क मध्ये जर बघायचं असेल तर हे पण आहे. तुम्हाला सोपं करतोय मी शोधणं ग्रेट आहे. ही गोष्ट मला खूप आवडली, कारण की आम्ही मगाशीच बोललो झाडं असणं खूप गरजेचे आहे. बिल्डिंग बांधा पण झाडासाठी पण जागा ठेवा. बिल्डिंग मध्ये झाडं पाहिजे आमच्या, आम्ही जिथे घेऊ. ग्रीन बिल्डिंग आहे. जे सिव्हिल इंजिनियर आहे ते समजले ग्रीन बिल्डिंग म्हटल्यावर काय आहे. तर सगळ्यात बेस्ट बिल्डिंग असते ते, काहीच त्रास नसतो. ते एसी गिसीची फालतूची गरजच पडत. थोडंसं सिव्हिल इंजिनिअरिंग वाचायला लागेल तुम्हाला त्यासाठी. 2 सिव्हिल इंजिनियर समजू शकतो.
आमच्यासाठी काही वेगळा ऑफर आहे का? कारण आताच आम्ही HDFCचं एक अकाउंट उघडलेलं आहे. मॅडमचं अकाउंट उघडलं आहे, त्याच्यावर यूट्यूब चॅनल त्याला कनेक्ट केलं आहे. रिव्हील नका करू लोकांमध्ये किती कमवत होतं. फ्रेंच डोअर, फ्रेंचमध्ये बघितलं ना तुम्ही कशा दरवाजे असतात, त्या फ्रेंच डोअरचे डिझाईन वगैरे पण इथे आहे. इथे स्विचेसचे नवीन नवीन डिझाईन्स वगैरे आहे आणि तुम्हाला आता वाटत असेल की पांढरा स्विच असतो फक्त, असं नाही. काय नाहीये. खूप सारे कलर्स आणि खूप सारे पॅटर्न्सचे पण स्विच असतात. हे आले आता आपण USB चे डायरेक्ट सॉकेट भेटतात, ते चार्जिंगला असं 3 पिन घालायची गरज नाही. माहिती आहे का फायर प्रूफ पण वायर आलेले आहेत म्हणून 300 डिग्री पर्यंत जळत नाहीत ते. 900 डिग्री डबल लोड डबल कॅरी कॅपॅसिटी. काय म्हटलं? सगळं स्मार्ट तुम्ही दिसता म्हणजे आमच्या तिघांमध्ये का? तिघांमध्ये. अरे अरे तुमच्या तिघांमध्ये सगळ्यात स्मार्ट तुम्ही दिसता. मला प्रोजेक्ट साठी काडेकर सरांनी जबरदस्ती पाठवलं होते. मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण जबरदस्ती पाठवलं होतं म्हणून मला प्रोजेक्ट बद्दल माहिती आहे थोडंफार. मला जवळपास 15 दिवस जबरदस्ती प्लांटवर पाठवलं होतं, तिथं 40 किलोमीटर. सगळ्यात फास्ट काम करायचं असेल तर याच्याशी ऑप्शन नाही. तुमच्याकडे काही ऑफर वगैरे आहे? जे कोणी घ्याल प्लीज मला सांगाल, लकी ड्रॉचं मी घेईन, तुम्हाला डिस्काउंट करून देईन. तर 10 लाखाची करा, 5 लाख देऊन देईन. डील. वलगावकडे फार्म हाऊसचे प्रोजेक्ट आहे, तो SR बिल्डर शिवराय कमर्शियल म्हणून. कमर्शियल आहे तरी कमर्शियल तर आहेच, सगळीचकडे आहेत, पण मला युनिक हे वाटलं यांच्याकडे की फार्म हाऊस अवेलेबल आहे वलगावच्या जवळ, आणि मला आवडला आहे. बघू, माझ्या मम्मीला आधीपासून फार्म हाऊस पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करायचं राहिलेलं आहे. यांचा मुक्ताई पॅलेस जवळ रिंग रोडवर त्या साईडला पाहिजे असेल तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हे चेहरा बघताय, यांचीच बिल्डिंग आहे. मॉडेल पण हेच आहे. चला दुसरे मॉडेल घेतलेत त्यांनी वेगळेवाले. अरे नाही, दुसरे मॉडेल इकडेच आहे. अरे फॅमिली में मॉडेलिंग किती पैसे वाचवले मॉडेलिंगचे. दादा आले, दादानी फक्त एकदा प्रदक्षिणा मारून जा म्हटलं, तशीच पब्लिसिटी होऊन जाते आमची. त्यांना माहिती आहे आम्ही खूप वेळच्या फिरत आहे. लेट भेटले, आताच आम्ही सगळी घरात सेटिंग करणं चालू केलं होतं, निपटवलं असतं. तर यांच्याकडे ते जॅपनीज टॉयलेट जे असतात ऑटोमॅटिकवाले, ते पण इथे अवेलेबल आहे. आणि हे मला एक आवडलं सिस्टीम, याच्यामध्ये जेव्हा आपण शॉवर करतो ना, तर ते जे टेम्परेचर आहे आपल्याला कसं पाहिजे ते बरोबर ॲडजस्ट करतं. म्हणजे आपल्याला गिझर तर लावावंच लागतं, पण टेम्परेचर ते ऑटोमॅटिक ॲडजस्ट करतं. आता कसं घरी आहे शॉवर आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर ॲडजस्टही होते, किंवा ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला स्वतःहूनच. तर हे आवडलं मला. जेव्हा पण कधी मी जाते ना बाथरूमला, की आता नळ सुरू करते, तेव्हा शॉवर ऑटोमॅटिक सुरू होते. कारण याची चुकी हा नेहमी शॉवर सुरू करून ठेवतो, शॉवरचे बटन बंदच नाही करत. चेक करा ना पहिले शॉवर चालू आहे का नळ चालू आहे. एवढं माझे केस ओले झाले. हा शॉवर समजला, तो शॉवर समजला. खूप सारे सोलार कंपनीज आहेत, पण हे टाटा पॉवरचं सोलार पण इथे अवेलेबल आहे. 3 किलोवॅटवर 3000 रुपयाचं डिस्काउंट चालू आहे. मला म्हणू नका किरणच्या ब्लॉगमध्ये मी का बळबळ करतोय म्हणून, कारण किरण चुपचाप तिथे इंट्रोवर्ट झाली आज बाहेर येऊन, बोलतच नाही आहे. थकली आता. नाही, मी थकली आहे, कारण खूप वेळ उभी आहे. भयंकर पाय दुखायला वाजले. विचारताय की हे कुठे होत आहे, तर हे आमच्या घराजवळच बनत आहे, म्हणजे शेगाव नाक्याजवळ मेन रोडलाच आहे. आणि समोर मॉल आहे आणि मागे पूर्ण बिल्डिंग्स आहे. 14 फ्लोअर बनत आहे तिथे, पण खूप जास्त अमरावती लेवलसाठी करू शकतो. हेच ते व्यक्ती होते जे बोलले होते प्रमोशन करायचं क्रीडायचं तर सुशांत सरांकडूनच करायचं. अश्विन अंडे ज्योतिराज इंटेरियर, शेगाव नाका, दाडगाव रोड. तुम्हाला प्रमोशन करायचं असेल सांगाल, आमच्या घरात सोफा नाही आहे. तुम्ही प्रमोशन करा आणि सोफ्याची जबाबदारी आमची बघ. सगळं पाहिलं आपण की बिल्डिंगमध्ये काय असायला पाहिजे काय नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हेल्थ आहे. तर हेल्थसाठी हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अरे ते जाऊ दे, इकडे इकडे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मसाजर. मसाजर. जॉक पॅड असतो, एक वॉक पॅड असतो. हा वॉक पॅड आहे, 16,000 भेटतो आपल्याला इथे.
तेच मला कानात काय म्हणते, घेऊन घ्या ना म्हणते. पण तुम्ही खरे बोलले मगाशी. तिघांपैकी सगळ्यात हँडसम शशांक आहे म्हणे, म्हणजे या दोघी. मुलगा तर माझाच आहे ना, माझ्यासारखा चांगले वाटतं तुम्ही चेहरा पाहिल्यावर तुमचा. माझा चेहरा पाहिला. तुमच्याकडे पाहिजे सगळं. आपला बारीक वाला कुठे आहे? बारीकवाला घरी आहे अर्जुन नगरात. येणार होता ना तो? नाही नाही, त्याला पैसे नाही भेटले प्रमोशनचे. ब्रिझा विक्टोरीज आमच्या ग्रँड विटाराचं जोडी बहीण दूरची ई विटारा इलेक्ट्रिक वर आहे. आणि हे फ्रॉन्स आहे का? हा, हे फ्रॉन्स आहे. आणि नवीनवाली ग्रँड विटारा आहे. आम्ही मागच्या वर्षी घेतली, जुनी झाली. नवीन घ्या लागते या वर्षी, पुढच्या वर्षी. काय अरे माझा कॉन्फिडन्सच वाढवून टाकला त्या माणसानं. मग शेवटी तू माझाच आहे ना, माझ्यासारखं कसं दिसतं. पोरी तर कॉम्प्लिमेंट करते का, तर पोरी आहे. पोरं करत असेल तर चला बा थोडासा आपल्या एजचा आहे तर चला स्मार्ट म्हटलं तरी, पण एखादा माणूस वयस्कर म्हणे, मीडियम एजचा माणूस पुसून जाते म्हणजे दिवस पुसून जाते. पहिली नजर तुमच्यावरच जाते म्हणे. तर जस्ट आम्ही आता क्रेडाय ग्रँड प्रॉपर्टी एक्सपोला गेलो होतो 2026 आणि तिथे पोहोचल्या आमचं स्वागत करण्यात आलं छान. आतमध्ये गेल्यानंतर म्हटलं विचार केला प्रॉपर्टी जाऊन बघा, कारण तिथे खूप सारे स्टॉल्स लावले होते प्रॉपर्टीचे, वेगवेगळ्या प्रॉपर्टीचे स्टॉल्स लावले होते. बिल्डिंग मध्ये लागणारे जे काही वेगळं सामान, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं तर सगळं होतच, पण बिल्डिंगला लागणारं बाकीचं सामान पण होतं तिथे अवेलेबल होतं. म्हणजे इंटेरियर पासून, किचन पासून, लाईट बटन्स पासून, बाथरूम वगैरे 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 सगळं A to Z तिथे होतं. आणि इव्हन सिमेंट, रेती, गिट्टी, काय तुम्हाला हवं आहे काय नको, इव्हन सोलर सुद्धा पण. तर क्रेडायमध्ये ते सगळं अवेलेबल होतं तिथे. जर तुम्हाला प्रॉपर्टी वगैरेचा तुमचा विचार आहे, तुम्हाला ती घ्यायची आहे, तर तुम्ही क्रेडायला कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्रेडायमधून तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता, कारण तिथे एक विश्वास आहे. म्हणजे कसं आहे, खूप बिल्डर फ्रॉड्स आहेत, खूप काही प्रॉब्लेम आहेत. तर तुम्हाला जर अशा फ्रॉड्स मध्ये पडायचं नसेल तर तुम्हाला क्रेडाय मधूनच घ्यावं लागेल, कारण की तिथचे जे बिल्डर आहे त्यांची कम्युनिटी तयार झालेली आहे की एकाने जरी काहीतरी केलं तर ते त्यांना खूप प्रॉब्लेम मध्ये जावं लागतं. तर त्याच्यामुळे कम्युनिटी बनलेली आहे आणि त्यांनी क्रेडाय म्हणून एक हे बनवलेली आहे. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता म्हणून ही कम्युनिटी बनवलेली आहे, ह्या फ्रॉड पासून वाचण्यापासून. आणि अमरावतीत मी असे कन्स्ट्रक्शन बघितले की बाप रे, हम सम्मोहित हो गए, हमको भी लेने का है अभी इसमें. हा, खरंच खूप छान आहे. त्यांनी फक्त तिथे आता डेमो ठेवले होते, ते आता कन्स्ट्रक्शन करणार, आता 2-3 वर्षात ती प्रॉपर्टी भेटेल. डेमो नाही, तयारवाल्या पण प्रॉपर्टीज होत्या. हा, तयारवाल्या पण प्रॉपर्टीज होत्या, पण काही काही जे आता डेव्हलप होणार आहे त्या पण खूप सुंदर. आणि असं नाही की 1 BHK 2 BHK नाही, 3 BHK 4 BHK 5 BHK सुद्धा अवेलेबल आहेत. आमचं ठरल्यावर सांगतो आम्ही कोणता आहे, आजच्या ब्लॉग मध्ये नको. ते दृष्ट लागते म्हणते बा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा. ओके, बाय, सी यू.